झी 24 तास एक पाऊल पुढे। आता या स्पॉट फिक्सिंग प्रकरणातल्या काही बातम्यांकडे। स्पॉट फिक्सिंग प्रकरणाचं महाराष्ट्र कनेक्शन उघड होते। या प्रकरणी आणखी तिघांना काल औरंगाबादमधून अटक करण्यात आली आहे। अटक केलेल्यांमध्ये माजी रणजी क्रिकेटरचाही समावेश आहे। मनीष गुड्डेवार असं त्याचं नाव असून तो अजित चंडीलाचा मित्र असल्याचं सांगण्यात येतंय। याशिवाय औरंगाबादमधून सुनील भाटिया आणि किरण डोळे या बुकींनाही अटक करण्यात आली आहे। हे तिघेही नागपूरहून 4 व्हीलरमधून शिर्डीला गेले होते। तिथून पुन्हा नागपूरला परतत असताना त्यांनी औरंगाबादमधल्या सिडको भागातल्या हॉटेल लेमन ट्री मध्ये मुक्काम केला। रात्री साधारण 1:30 वाजता तिथं पोहोचल्यानंतर तिघांनाही पहाटे 5च्या सुमारास दिल्ली पोलिसांच्या विशेष टीमनं अटक केली। दरम्यान या प्रकरणात बाबूराव यादव नावाच्या व्यक्तीचा शोध सुरू आहे। या सर्व प्रकरणाचा आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी घेतलेला आढावा पाहूया। स्पॉट फिक्सिंग प्रकरणाचे धागेदोरे औरंगाबादपर्यंत पोहोचलेले आहे। नागपूरचे 3 बुकींना औरंगाबादच्या याच हॉटेल लेमन ट्री मधून अरेस्ट करण्यात आलेले आहे। काल रात्री नागपूरवरनं ही लोक शिर्डीला गेली होती आणि शिर्डीवरनं नागपूरला परतत असताना ही लोक औरंगाबादच्या याच लेमन ट्री हॉटेलमध्ये मुक्कामाला होती। रात्री 1:30 वाजताच्या सुमारास ही लोक औरंगाबादच्या या लेमन ट्री हॉटेलमध्ये थांबायला आली। सुनील भाटिया जे की नागपूरचे आहे, त्याचबरोबर किरण डोळे आणि अजून एक जण आणि त्यांच्यासोबत त्यांचा ड्रायव्हर, ही 4ही लोक या हॉटेलमध्ये मुक्कामाला आली होती। रात्री 1:30च्या सुमारास ही लोक या हॉटेलमध्ये मुक्कामाला आली आणि पहाटे 4:30 ते 5च्या दरम्यान दिल्लीच्या पोलीस विभागाच्या सुपर सेलने, स्पेशल सेलने या हॉटेलवर रेड केली आणि या 4 जणांना अरेस्ट केले। या 4ही जणांना पहाटे एका विमानानं दिल्लीला नेण्यात आलं आणि तिथं त्यांना 5 दिवसांची आता पोलीस कस्टडीही देण्यात आलेली आहे। मुख्य म्हणजे ही 4ही लोक नागपूरशी संबंधित होती आणि तिथून शिर्डीला गेल्यानंतर नागपूरला परतत असताना या 4ही लोकांना अरेस्ट करण्यात आलेली आहे। पहाटेच्या सुमारासच या सगळ्या लोकांना दिल्लीला नेण्यात आलं। म्हटलं एक गोष्ट यातून महत्त्वाची लक्षात घेतली पाहिजे की स्पॉट फिक्सिंग प्रकरणाचे धागेदोरे आता महाराष्ट्रापर्यंतही पोहोचलेले आहे आणि अजूनही यामध्ये काही लोक इन्व्हॉल्व असण्याची शक्यता आहे। या सगळ्या प्रकरणाची चौकशी दिल्लीचं स्पेशल फोर्स पोलीस युनिटच करत आहे आणि त्यातून महाराष्ट्राचे अजून काही स्पेशल लोक सापडण्याची यात शक्यता आहे। एक गोष्ट महत्त्वाची यात लक्षात घेतली पाहिजे की यात महाराष्ट्राचे एक्स रणजी प्लेयर, काही पूर्व रणजी प्लेयर यांनाही अटक करण्यात आल्याची माहिती मिळते। यातून अजूनही काही लोकांना अटक होण्याची दाट शक्यता दिल्ली पोलिसांकडून वर्तवण्यात येते। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद मौखिबसह मी विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास एक पाऊल पुढे।